लव्ह मॅरेजचे सगळ्यात मोठे तोटे काय? इगो दोघांचं. कारण की ऑलरेडी दोघांचे चॉईसेस असतील किंवा दोघांचे स्वभाव माहिती असतात, तर ते कुठे ना कुठेतरी छोट्या वादामधून सुद्धा आहे ना, मग ते पुन्हा पुन्हा ते बिंबवलं जातं की तू हे चूक करायचा, हे करायचा. मग ते फ्युचरमध्ये त्या गोष्टीचा फार इम्पॅक्ट पडायला चालू होतो. कारण की काय, ज्यावेळेस ते एकमेकांशी संवाद साधायला चालू करतात किंवा आधी तुम्हाला हे प्रॉमिसेस केलेले, मग आता हे काय आता तू करत नाहीस. हे का करत नाहीये. वाटतं की दोघं जण खूप अंडर प्रेशर असतात ते लग्न बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी. कारण का घरातल्यांनी ऑलरेडी विरोध केलेला असतो नक्की लग्नासाठी. विरोध केलेला असतात, ते स्वतःला प्रूफ करण्यासाठी धावत असतात. पण त्या प्रूफ करण्याच्या नादामध्ये आणि काय होतं की जबाबदारी वाढल्यामुळे कशी त्यांना एक ते टेन्शन असतं. कारण की लग्नाच्या आधी प्रेम करून फिरणं हा प्रकार वेगळा आणि लग्न करून घराची जबाबदारी घेणं वेगळं. बरोबर. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की ती जबाबदारी पार पाडता पाडता आपल्याकडे तेवढा पैसा, इन्कम तेवढा उरत नाही आणि त्याच्यामुळे मग हे फायनान्शियल इश्यू चालू झाल्यानंतर मग खटके उडायला पुन्हा चालू होतात.